माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला। धनंजय मुंडेंना आव्हान याचिका फेटाळत कोर्टाचा मोठा झटका। निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले। मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार। माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। 6 महिन्यामध्ये धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंच्या लोकांकडून माझ्या मुलीला उचलून घेऊन जाऊ अशी धमकी दिली जाते, करुणा मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द झाल्यावर माझा विजय होणार असल्याची करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। मला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंबाबत खळबळजनक दावा। करुणा मुंडेंकडून कोर्टामध्ये धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर। मृत्यूनंतर मुलगा शिशिव अंत्यसंस्कार करणार असा करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रामध्ये उल्लेख। मी करुणा आणि माझ्या दोन्ही मुलांसोबत राहणार, करुणा मुंडेंनी सादर केल्या धनंजय मुंडेंच्या स्वीकृती पत्रातून दावा। आई वडिलांच्या दबावाखाली दुसरं लग्न केलं पण करुणा मुंडेंसोबत घटस्फोट घेणार नाही, स्वीकृती पत्रामध्ये उल्लेख। करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र आणि स्वीकृती पत्र खोटं, धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात दावा। बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी तक्रार केली असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय। करुणा मुंडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवला। धनंजय मुंडेंचं रेशन कार्ड इंदोरचं कसं असेल? इच्छापत्र आणि स्वीकृती पत्रामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या सह्या, काही ठिकाणी अंगठा। धनंजय मुंडेंच्या वकील सायली सावंत यांचा आरोप। मुंडे यांनी लाज लज्जा ठेवली पाहिजे, करुणा मुंडेंच्या आरोपावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। स्त्री म्हणून वाटतं की एका बाईच्या लढ्याला यश येतंय। धनंजय मुंडे इतकी वर्ष खोटं बोलले, जे खोटं ॲफिडेव्हिट दिलं, त्यामुळे त्यांना न्यायालयानं झटका दिलाच पाहिजे। त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। कोकाटेंच्या विधानावर अजितदादा अनभिज्ञ, कोकाटे नेमकं काय बोलले माहिती नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य। सुनील केदार राहुल गांधींना 24 तासामध्ये काढलं होतं, मात्र कोकाटे लाडके मंत्री असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका। जनतेची नाळ तुटली तर आम्ही विधानसभेतही निवडून येणार नाही, जनतेशी कनेक्ट राहणं हे नेत्यांचं मुख्य काम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। माणिकराव कोकाटेंनी भांग पिऊन विधानं करू नयेत, बच्चू कडूंचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर निशाणा। शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडे करतात असं कोकाटेंनी केलं होतं वक्तव्य। कृषी मंत्र्यांचं विधान संतापजनक, कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रामध्ये कुणाल कामरा, अजित पवारांनी अशा लोकांवर लगाम न लावल्यास अवघड होईल, संजय राऊतांची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका। कोकाटे काय बोलले माहिती नाही, पण शेतकऱ्यांची माफी मागू, नुकसानीचे सर्व्हे करून योग्य ती मदत देऊ, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीमध्ये, शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही, कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका। कोकाटेंनी शेतकऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्याची गरजच नाही, कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटणे एवढं हे सोपं नाही, रोहित पवारांचा कोकाटेंवर निशाणा। तर सत्तेवर आल्यावर सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांची टीका। संजय गायकवाडांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचं पत्र, अज्ञाताकडून गायकवाडांना सावध करणारं पत्र। यापूर्वीही अशीच 2 पत्र आल्याची माहिती, आमदार संजय गायकवाडांकडून कारवाईची मागणी। नव्या वक्फ सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी, नव्या वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर। रुग्णालयामध्ये दाखल असल्यानं वक्फ बिलाच्या मतदानाला हजर नव्हतो, पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रेंचं स्पष्टीकरण, विरोधकांनी माझी बदनामी केल्याचा म्हात्रेंचा आरोप। वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे मोठे नेते शेवटपर्यंत आमच्या संपर्कात, राज्यसभेतही नवीन पटनायक यांच्यावर मोदींचा दबाव होता, संजय राऊतांचा आरोप। आम्ही सत्तेसाठी भुकेलेले नाही, आम्ही दिल्लीमध्ये जाऊन कोणाचे बूट चाटत नाही, संजय राऊतांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका। मला एसएनसी नाव दिलंय, मी यूज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, मला हलक्यामध्ये घेऊ नका, मला छेडलं तर सोडत नाही, दाढीवर किती बोलाल, याच दाढीनं तुमची मस्ती जिरवली, शिंदेंचा हल्लाबोल। एसएनसीचे खासदार ओबीसींबरोबर हिंदुत्वावर चर्चा करतात, मात्र दुसऱ्या पक्षाचा खासदार असता तर हिंदुत्व धोक्यात आलं असतं, संजय राऊतांचा टोला। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच, एकनाथ शिंदेंसारखं नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्यच, कोल्हापुरातील आभार सभेत धैर्यशील मानेंकडून शिंदेंचं कौतुक। वन विभागाचे अधिकारी स्वतःला न्यायालयापेक्षा मोठं समजतात का? प्रसिद्धीपत्रक काढून वन विभागाने न्यायालयाचा अवमान केला,
खोक्या भोसलेचे वकील अॅडव्होकेट अंकुश कांबळेंचा आरोप, वन विभाग अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याची माहिती. राजकीय सारवासारव करण्यासाठी अमित शहा रायगडावर येणार, सोलापूरकर आणि कोरटकर सारख्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. एकदाच निवडून आलेल्यांनी मला फुकटचे सल्ले देऊ नयेत, अजित पवारांचं हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर. अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला, सपकाळ यांनी अजित पवारांवर केली होती टीका. वडिलांच्या आजारपणासाठी फडणवीसांना मुंबईतील घर विकावं लागलं, मुंबईत फडणवीसांचं 1 स्क्वेअर फीटचं घर नाही. देवेंद्र फडणवीस कर्मठ नेता आणि कार्यकर्ता, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. अमित शहांचा निरोप आलेला, ठाकरेंच्या शपथविधीला गेलं पाहिजे, त्यानंतर मी आणि देवेंद्र फडणवीस निशब्द जाऊन आलो. शपथविधीला गेल्यानंतर अनेकांनी खिजवलं होतं. चंद्रकांत पाटलांकडून जुन्या आठवणींना उजाळा. पुणे पोलिसांकडून भिसे कुटुंबियांची चौकशी, मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टरांची चौकशी, अलंकार पोलीस ठाण्यामध्ये भिसे कुटुंबियांची चौकशी. रुग्णालयांबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार, एसओपी तयार करण्यात येणार. धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडलं जाण्याची व्यवस्था करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील सगळेजण भाजप आणि आरएसएसची लोक म्हणून सरकारकडून कारवाई नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल. आंदोलनाला शो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लेवल नाही, राऊतांची टीका. भिसे कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आमदार अमित गोरखेही उपस्थित. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली, दोषींवर कडक कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन. सरकार हॉस्पिटल ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करणार का? चौकशी करून रुग्णालयावर ऍक्शन घ्या, स्वतःच्या कार्यकर्त्याला तरी भाजप न्याय देणार का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालातून स्वतःलाच क्लीन चिट देण्याचा प्रयत्न, राज्य शासनाच्या समितीचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई होईल. गर्भवतीच्या मृत्यूबाबत रुपाली चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया. यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम डिपॉझिट घेतली जाणार नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीमध्ये ठराव. दीनानाथ रुग्णालयाच्या फलकाला काळं फासणं, चिल्लर फेकणं आणि तोडफोडीमुळे आमची मान शर्मेनं खाली गेल्याचीही बैठकीमध्ये भावना व्यक्त. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात हायकोर्टात जाणार, राष्ट्रवादीच्या प्रशांत जगतापांची भूमिका. सरकारनं चौकशी करण्याचा ढोंग करू नये, सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग. गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप. मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार? रुग्णालय समितीच्या अहवालानंतर हसन मुश्रीफांचा सवाल. वाळू माफियांनी घातलेल्या उच्छादाकडे लक्ष देण्याची गरज नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं वाळू माफियांसंदर्भातलं वक्तव्य चर्चेत. विजयसिंह मोहिते पाटलांनी पिलीव भागाचं पाणी घालवलं, माजी मंत्री विजयसिंह मोहितेंवर शहाजीबापू पाटलांचा निशाणा. सोलापुरात पाण्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट, मराठीच्या मुद्द्यावरून भेट. मराठीबाबत कुणी उलटसुलट केलं तर काय करायचं ते बैठकीमध्ये ठरवू, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आस्थापनांमधील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश. मुंबईमध्ये बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मनसेची शाळा, अमराठी व्यावसायिकांना मनसेकडून मराठी भाषेचे धडे. मराठीचा अपमान आणि भूमिपुत्रांवर अन्याय झाल्यास आंदोलन करणार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर जातपात धर्माच्या पलीकडे माणुसकी असते, आदित्य ठाकरेंचं विधान. मराठी भाषेसाठी आता मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर, मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया, ज्यांना मराठी बोलायला येत नाही त्यांना आम्ही शिकू, बॅनरवर उल्लेख. व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची कामराची विनंती पोलिसांनी फेटाळली, जीवाला धोका असल्यानं व्हीसीद्वारे जबाब नोंदवा अशी विनंती कुणाल कामरानं पत्राद्वारे पोलिसांकडे केली होती. कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत मद्रास हायकोर्टाचं अंतरिम संरक्षण. बुक माय शोचा कुणाल कामराला मोठा धक्का, राहुल कनाल यांच्या पत्रानंतर कामराच्या शोची तिकीट विक्री आणि प्रमोशन थांबवलं. जळगावातील निलंबित पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपत घेण्याबाबत हालचाली सुरू, पदाधिकाऱ्यांना पुन्हा भाजपत घेण्याबाबत निर्णय घेणार. 15 ते 25 एप्रिल दरम्यान जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया होणार. मार्चच्या बजेटमध्ये मला काही देता आलं नाही, जूनमध्ये पाहिजे तेवढ्या कामाचा पाऊस पडणार. पंढरपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून अपघातग्रस्ताची मदत, खेड दापोली महामार्गावर एका व्यक्तीचा अपघात, योगेश कदमांनी आपल्या वाहनातून जखमीला रुग्णालयात नेलं.
मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. मंदिरातील विकास कामांची शिवेंद्रराजे भोसलेंकडून पाहणी. मंदिर समितीच्या वतीनं शिवेंद्रराजेंचा सत्कार. साई भक्तांना त्रास देणाऱ्या भिक्षेकरांविरोधात पोलिसांची कारवाई. भिक्षेकरांमधील एका व्यक्तीकडून इस्रोमध्ये काम केल्याचा दावा. इस्रोचा अधिकारी असून बॅग हरवली असं सांगत मागायचा पैसे. मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर जाणार. डबेवाले आपापल्या गावी ग्रामदैवत कुलदैवतांच्या यात्रेसाठी जाणार आहेत. 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होतील. मुंबईत कचरा टॅक्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नागरिकांवर लादण्यात आलेला कचरा टॅक्स अन्यायकारक. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. अवकाळी पावसाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका. पेण तालुक्यामधल्या जावळी गावात घरांचं मोठं नुकसान. पावसानं मोठी दाणादाण. घरांची पडझड. पत्रेही उडाले. संजय शिरसाटांकडून फारोळामधील जलवाहिनीच्या कामाची पाहणी. परिसरातील पाण्याच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांनाही आदेश. रामनवमीनिमित्त मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त. शहरात 20 डीसीपी, 51 एसीपी आणि 2,500 अधिकारी तैनात. तर 11,000 अंमलदार बंदोबस्ताला असणार. एसआरपीएफच्या 9 तुकड्याही अनेक ठिकाणी तैनात असणार. मुंबईच्या मालवणीमध्ये मुंबई पोलिसांचा पायी मार्च. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मालवणीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त. 50 पोलीस अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी तैनात. पोहरादेवीमध्ये रामनवमीच्या निमित्तानं आज महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी पोहरादेवीमध्ये दर्शनासाठी येणार. फडणवीसांच्या हस्ते शासकीय पूजा होणार. अहिल्यानगरच्या निवासामध्ये श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम शोभायात्रेचं आयोजन. शोभायात्रेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी. बीडच्या आष्टीमधील दादेगावमध्ये रामनवमीच्या निमित्तानं पालखी सोहळ्यामध्ये आमदार सुरेश धस सहभागी. धस यांनी यावेळेला सोहळ्यामध्ये सहभागी होऊन ढोल वाजवला. आष्टीमध्ये दरवर्षी श्रीरामनवमी उत्साहात साजरा होतो. रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. शेती पिकांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची ठाकरे गटाची मागणी. डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा रामनगर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचे 2 गुन्हे. अश्विनी बिद्रे प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर यांच्यावरील आरोप सिद्ध. कुंदन भंडारी आणि महेश पाटीलही शिक्षेला पात्र. तर पुराव्याअभावी राजेश पाटीलची निर्दोष सुटका. कितीही प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दडपता येत नाही. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. अनिल देशमुखांच्या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे असल्याचा दावा. सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर. दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांसह स्थानिकांचा आरोप. खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली कुटुंबियांची भेट. नाशिकात पार पडला एक अनोखा मेळावा. नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन. या संमेलनामध्ये पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन मांडल्या आपल्या समस्या. मिठी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी 19 वर्षांमध्ये 1,650 कोटींचा खर्च. मात्र मिठी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून अद्यापही मुक्त नाही. यंदाच्या पावसाळ्यात मिठीचं चित्र स्पष्ट होणार. मुंबई महापालिकेवर ठेकेदारांचे देयक देण्यासाठी 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की. 20 वर्षांसाठी 9% व्याज द्यावं लागणार. मलबार हिलमधील निसर्ग उन्नत मार्गाच्या खर्चामध्ये वाढ. मूळ प्रकल्पाचा खर्च 12 कोटींवरून 25 कोटी झाला. वांद्रे शासकीय वसाहतीमधील गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भूखंडासाठी निकष ठरवण्यासाठी समिती गठीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समिती गठीत करण्याचे दिले आदेश. मुंबईच्या कोस्टल रोडवर मे अखेरपर्यंत सायकलसाठी वेगळा ट्रॅक तयार केला जाणार. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असूनही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू. लोणावळ्यामधील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय. पुणे पालिकेनं बसवलेल्या पाण्याच्या मीटरची नागरिकांकडून पाणीपट्टी घ्यावी असा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर ठेवा. पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेंच्या पाणी पुरवठा विभागाला सूचना. पुण्याच्या भोर शहरामधील लांबागमध्ये रस्त्याचं काम करताना पाईपलाईन फुटली. 10 दिवसांपासून परिसरातील पाणी पुरवठा बंद. पाईपलाईन दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगाव पालिकेच्या जन्ममृत्यू विभागामध्ये बनावट दाखल्यासाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरी. 5 दिवसानंतर जळगावच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीड मस्जिद स्फोट प्रकरणामध्ये यूएपीए कलम लावलं. दहशतवादी कृत्य 2 धर्मातील शांतता भंग करण्याचं कलम लावलं. बीडच्या अर्धामसला गावामध्ये 2 तरुणांनी मस्जिदमध्ये स्फोट घडवला होता. बदलापुरात 19 वर्षीय तरुणाकडून 13 वर्षीय मुलीचा विनयभंग. बदलापूर पोलिसांकडून तरुणाला अटक. नाशिकमध्ये अवैध सावकारी प्रकरणी मोठी कारवाई. शहरातील 13 जणांच्या चौकशीमध्ये 8 जणांकडे अवैध सावकारीचे सापडले पुरावे. पोलिसांकडून 8 जणांवर गुन्हा दाखल.
शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड प्रकरणी 2 जणांना अटक. शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारामध्ये बापलेकाची हत्या. दरोड्याच्या उद्देशानं हत्याकांड झाल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न. नांदेडमधल्या ट्रॅक्टर दुर्घटना प्रकरणातील चालक आणि शेतमालकाला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ट्रॅक्टर दुर्घटनेमध्ये 7 महिलांचा मृत्यू. बुलडाण्यामधल्या खामगाव शेगाव रोडवर अपघातग्रस्त गाडीमध्ये 2 पोती भरून रोकड आढळली. 4 चाकी आणि दुचाकी गाडीचा अपघात, 1 जण जखमी. पुण्यामध्ये बेकायदा बांधकाम प्रकरणामध्ये बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांकडून अटक. बेकायदा बांधकाम केल्यानं महापालिकेकडून फिर्याद दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. महेंद्रसिंग धोनीनं आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा. आईवडील पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आल्यानं सोशल मीडियावर चर्चा. पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार. हा माझ्या एकट्याचा नाही तर 140 कोटी भारतीयांचा सन्मान. मोदींची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींचं श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये भारतीय समुदायाकडून स्वागत. मोदी 3 दिवसीय दौऱ्यामध्ये दोन्ही देशांमध्ये सुरक्षा आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये करार. पंतप्रधान मोदी आज तमिळनाडूच्या रामेश्वरमधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन करणार. नव्या ब्रिजमध्ये पूल व्हर्टिकल पद्धतीने उघडला जाणार. अमेरिकेकडून हुती बंडखोरांवर हल्ले सुरूच. बुधवारी अमेरिकेच्या जहाजावर हुतींचा हल्ला, तर अमेरिकेकडून प्रत्युत्तर. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ट्विट करून हल्ल्याची माहिती. भारतीय महासागरामध्ये रूस आणि भारताच्या नौसैनिकांचा युद्ध सराव. सैनिकांकडून इंद्रा युद्ध सरावामध्ये मिसाईल बॉम्ब वर्षाव. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमवर टीका. भारतामध्ये आईस्क्रीम, चिप्स, फूड डिलिव्हरी आणि सट्टेबाजीच्या स्टार्टअप्सवर जास्त लक्ष, तर एआय, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान क्षेत्रावर कमी लक्ष. गोयल यांची टीका.